तर बघा आपण काय की लास्ट लेक्चरला लॉगॅरिथम बघितलं होतं. आता आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहे मॅट्रिक्स. बघा फर्स्ट युनिट जे आहे ते फर्स्ट युनिटमध्ये जो सिलेबस आहे तर सिलेबस पॉईंटमध्ये बघा सगळ्यात 1.1 जो दिलेला होता तो काय दिलेला होता, लॉगॅरिथमचा दिलेला होता. ठीक आहे, आपण तो काय केलेला आहे, संपवलेला आहे. काय आहे तो संपवलेला आहे. ठीक आहे, तर मग तो आता झाला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे मॅट्रायसेस. तर मॅट्रायसेसमध्ये काय बघायचं आहे बघा, मॅट्रायसेसमध्ये मॅट्रायसेस बघायचे वेगवेगळ्या टाईपचे. त्याच्यानंतर अल्जेब्रा नंतर बघा अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स बघायचं. अल्जेब्रा म्हणजे काय की सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन आणि ट्रान्सपोज बघायचं. त्याच्यानंतर ट्रान्सपोज नंतर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. बघा इथे एक नवीन कन्सेप्ट आहे डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट काय राहतो हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, नसेल माहिती तरी पण आपण ज्यावेळेस डिटर्मिनंटची कन्सेप्ट येणार आहे त्यावेळेस डिटेलमध्ये आपण डिटर्मिनंट, त्याच्यानंतर डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. 2/2 आणि 3/3चं आपण ते बघणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ऑफ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. ऑर्डर म्हणजे काय, 3/3 त्याची ऑर्डर आहे. त्याच्यानंतर ॲडजॉईंटची कन्सेप्ट बघायची कशासाठी, मॅट्रिक्ससाठी, डिटर्मिनंटसाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. मग इनवर्स ऑफ मॅट्रिक्सेस कसं काढायचं ते पण आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट दिलेला बघा मॅट्रायसेसमध्येच, सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय द मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. आता ही जी मेथड आहे इम्पॉर्टंट मेथड आहे. या मेथडवरती पेपरमध्ये 6 मार्काचा प्रॉब्लेम येतो. किती मार्काचा येतो, 6 मार्काचा प्रॉब्लेम येतो. आणि हे जे अल्जेब्रा आहे या अल्जेब्रावरती 4 मार्काचे 2 प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, म्हणजे 8 मार्कासाठी येतात. ठीक आहे, आपण ते बघणार आहे. आणि नंतर लास्टला आहे पार्शियल फंक्शन. तर पार्शियल फंक्शनचं सेपरेट चॅप्टर आहे, तर हे नेक्स्ट याच्यात बघायचं आपल्याला. ठीक आहे, मग आता आपण सध्या काय आहे की सेकंड चॅप्टर बघणार आहे. सेकंड चॅप्टरचं नाव काय आहे तर मॅट्रायसेस नाव आहे. काय आहे, मॅट्रायसेस. म्हणजे हे 2 पॉईंट आपण आता कव्हर करणार आहे. कोणते 2, हे 2 बघा, हे 2 पॉईंट काय करणार आहे आता आपण कव्हर करणार आहे. मॅट्रिक्स अल्जेब्रा, टाईप ऑफ मॅट्रिक्सेस, त्याच्यानंतर ॲडजॉईंट, इनवर्स, डिटर्मिनंट या कन्सेप्ट बघणार आहे मॅट्रिक्सच्या. त्याच्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहे बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडने. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी आपण या युनिटमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर बघा आता सगळ्यात पहिले आपल्याला 1.2 जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे तर मॅट्रायसेसमध्ये मॅट्रायसेस म्हणजे काय बघायचं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ मॅट्रायसेस पण बघायचे आहे. टाईप ऑफ मॅट्रायसेस नंतर आपल्याला अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स बघायचं. अल्जेब्रामध्ये ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन. त्याच्यानंतर ट्रान्सपोज बघायचं आहे. नंतर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ऑर्डर 3/3 आणि ॲडजॉईंट, इनवर्स ऑफ मॅट्रायसेस म्हणजे या कन्सेप्ट पण बघायचे. तर बघा आता मॅट्रिक्स का बरं शिकायचं आहे तर मॅट्रिक्स काय की इंजिनिअरिंगमध्ये ॲनालिसिस करण्यासाठी किंवा जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्यांचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी पण यूज केला जातो. ठीक आहे, तर या सगळ्याच ब्रँचेसमध्ये आपल्याला मॅट्रायसेसचा यूज आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला आता मॅट्रायसेस शिकायचं आहे. ठीक आहे, तर मॅट्रायसेस आर ऑल्सो यूज फॉर कोऑर्डिनेट ट्रान्सफॉर्मेशन. लार्ज नंबर ऑफ व्हेरिएबल्स इन लिनियर ट्रान्सफॉर्मेशन कॅन बी इझिली डेल्ट विथ मॅट्रिक्स पॅटर्न. म्हणजे काय की हे ॲनालिसिसमध्ये यूज केलं जाणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आता आपण बघणार आहे मॅट्रिक्सची डेफिनेशन. काय बघणार आहे, मॅट्रिक्सची डेफिनेशन. आता मॅट्रिक्स म्हणजे काय तर बघा, अ सिस्टम ऑफ नंबर अरेंज इन रेक्टँग्युलर फॉर्मॅट. म्हणजे बघा आता काय की मॅट्रिक्स म्हणजे एक सिस्टम आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करणार, जे नंबर्स राहणार आहे ते नंबर्स काय करणार एका रेक्टँग्युलर फॉर्मॅटमध्ये अरेंज करणार आहे. काय करणार आहे, रेक्टँग्युलर फॉर्मॅटमध्ये. बघा रेक्टँगल असा राहतो, रेक्टँगल कसा राहतो, असा राहतो. ठीक आहे, तर रेक्टँगलमध्ये काय सांगितलेलं राहतं, रेक्टँगलची प्रॉपर्टी राहते बघा, समोरील बाजू कशी राहते त्याच्या सारख्या राहत्या. मग समोरील बाजू जर सारख्या असेल त्याला काय म्हणतो आपण, रेक्टँगल म्हणतो. ठीक आहे, तर मग इथं काय सांगितलं बघा डेफिनेशन काय आहे, अ सिस्टम ऑफ नंबर, सिस्टम ऑफ काय नंबर अरेंज इन रेक्टँग्युलर फॉर्मॅट. कोणत्या फॉर्मॅटमध्ये, रेक्टँग्युलर फॉर्मॅटमध्ये अरेंज करायची. कोणत्या फॉर्मॅटमध्ये अरेंज करायची, रेक्टँग्युलर फॉर्मॅटमध्ये. बघा हे रेक्टँग्युलर फॉर्मॅट जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. अलॉंग काय आहे, रो अँड कॉलम. आता कॉलम म्हणजे काय, रो बघा, रो म्हणजे आडव्या लाईन्स आणि कॉलम म्हणजे उभे कॉलम्स राहतात. ठीक आहे, बाउंडेड बाय ब्रॅकेट. कोणता ब्रॅकेट आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. कोणता ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे. बघा आता मी इथं काय केलं, स्क्वेअर ब्रॅकेट ड्रॉ केला. ठीक आहे,
त्याच्यानंतर ना इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स अ सिस्टम ऑफ नंबर अरेंज इन रेक्टँग्युलर फॉर्मॅट अलॉंग विथ रो अँड कॉलम बाउंडेड बाय द ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. म्हणजे बघा ही नंबरची अरेंजमेंट आहे. कशी अरेंजमेंट आहे? रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. मग रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये कशी अरेंजमेंट आहे? रो आणि कॉलममध्ये. रो आणि कॉलम, रो म्हणजे काय? आडव्या लाईन्स, आणि कॉलम म्हणजे काय? उभ्या लाईन्स. ठीक आहे. म्हणजे काय की नंबर्सची अशी अरेंजमेंट रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये काही रो राहणार आहे आणि काही कॉलम राहणार आहे, आणि ते ब्रॅकेटनी बाउंड केलेलं असणार, म्हणजे काही ब्रॅकेटमध्ये असणार आहे. म्हणजे जर बघा आता इथं फॉर एक्झाम्पलमध्ये ए, आता इथं महिरपी कंस दिलेलं आहे 1 2 3 4 5 6 दिलेलं आहे. ठीक आहे. मग यांना जर आपल्याला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार आपण? मग बघा आता इथं पहिले 1, नंतर ना इथं 2, नंतर इथं काय 3, त्याच्यानंतर ना इथं 4 5 आणि 6. बघा आपण काय केलं की हे रेक्टँगलच्या फॉर्ममध्ये लिहिलं. कशाच्या फॉर्ममध्ये लिहिलं? रेक्टँग्युलरच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. बघा आता इथं एक मिनटं हे कट कर. बघा आपण काय केलं? रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे. बघा 1 2 3 4 5 6. मग बघा आता याच्यामध्ये काय आहे की हे जे दिसतंय बघा 1 2 3 ही काय आहे? आडवी लाईन आहे. ही काय आहे? आडवी लाईन आहे. ठीक आहे. ही काय आहे? आडवी लाईन. मग आडवी लाईन बघा, तर आडवी लाईन जी राहते तिला काय म्हणतो आपण? रो म्हणतो. काय म्हणतो? म्हणजे बघा इथं तुम्हाला दाखवतो मी. ही जी आडवी लाईन आहे बघा, याला काय म्हणायचं? रो म्हणायचं. काय म्हणायचं? रो. ठीक आहे. हे काय आहे? रो. मग बघा आता रो जे राहते त्या कशा राहत्या? आडव्याला राहत्या. कशा राहत्या? आडव्या. मग ही काय? 1 नंबरची रो आहे. त्याच्यानंतर ना 2 नंबरची रो बघा आता. ही काय आहे? 2 नंबरची रो आहे. ठीक आहे. ही काय आहे? सेकंड नंबरची रो. मग याला काय नाव द्यायचं? रो 2. त्याच्यानंतर ना बघा आता व्हर्टिकल जे राहत्या, म्हणजे व्हर्टिकल जे दिसतंय ते काय राहतं? कॉलम राहतं. मग व्हर्टिकल बघा काय दिसतं इथं? हा कॉलम दिसतोय. दिसतोय की नाही व्हर्टिकल? ठीक आहे. हा काय आहे? व्हर्टिकल कॉलम आहे. त्याच्यानंतर ना बघा आणखीन सेकंड कॉलम इथे एक, हा एक सेकंड कॉलम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन इथे एक थर्ड कॉलम बघा. काय इथं? हा थर्ड कॉलम. हा एक तिसऱ्या नंबरचा कॉलम आहे. बघा 3 कॉलम आहे. मग हे जे 3 कॉलम आहे यांना काय म्हणतात? कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3. यांना काय म्हणायचं? कॉलम 1. बघा आपण इथे लिहू आता कॉलम फर्स्ट. कॉलम फर्स्ट. त्याच्यानंतर हा काय आहे? कॉलम सेकंड आहे. हा काय आहे? कॉलम सेकंड. ठीक आहे. हा कॉलम सेकंड. कॉलम सेकंड. आणि हा काय? कॉलम थर्ड. हा काय? कॉलम थर्ड. कॉलम थर्ड. मग बघा हे काय आडव्या आडव्या लाईन्स जे आहेत त्यांना काय म्हणतो आपण? रो म्हणतो. काय म्हणतो? रो. बघा आता रो मी तर रेड पेनने दाखवतो. हे काय? ही रो 1 आणि हा काय? रो 2. ठीक आहे. मग बघा रो 1 आणि रो 2 आपण इथे दाखवलंय. 1 2 3 ही एक रो झाली. त्याच्यानंतर 4 5 6 हे काय झालं? ही सेकंड रो झाली. त्याच्यानंतर फर्स्ट कॉलम 1 आणि 4 काय? एक फर्स्ट कॉलम. त्याच्यानंतर ना हा जो 2 आणि 5 आहे हा काय? सेकंड कॉलम आहे. 3 आणि 6 हा काय? थर्ड कॉलम आहे. बघा याच्यामध्ये किती रो आहे? 3 रो, 2 रो आहे. आणि किती कॉलम आहे? किती कॉलम आहे? तर याच्यामध्ये 3 कॉलम आहे. ठीक आहे. म्हणजे बघा इथं आपण लिहू रो, नंबर ऑफ रो इज इक्वल्स टू किती आहे? 2 आहे. आणि नंबर ऑफ कॉलम इज इक्वल्स टू किती आहे? 3 आहे. मग बघा इथं 2 रो आहे आणि 3 कॉलम आहे. किती आहे? 2 रो आणि 3 कॉलम. मग बघा आता जे रो आणि कॉलम जे राहतात म्हणजे काय की इथं बघा हे इथं राहते 2 रो. इथं लिहा 2 रो इंटू 3 कॉलम. आणि यालाच काय म्हणते? ऑर्डर म्हणते. याला काय म्हणते? ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स म्हणते. काय म्हणते? ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. म्हणजे बघा हा मॅट्रिक्स लिहिला. मॅट्रिक्स लिहिल्यानंतर इथं खाली लिहायचं ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. ही काय आहे? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. मग ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय राहते? नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम. मग याला बोलताना कसं बोलायचं? 2 × 3.
हा बघा, आता सपोज आपण या मॅट्रिक्सला नाव देऊ, याला मॅट्रिक्सला जर आपण नाव दिलं तर मॅट्रिक्सला बघा असं ब्रॅकेटमध्ये लिहायचं कधी पण. सपोज हा ए मॅट्रिक्स इक्वल्स टू, आणि याची ऑर्डर किती आहे 2x3, मग इथं खाली लिहायचं 2x3. मग हा कोणता मॅट्रिक्स झाला? रेक्टँग्युलर फॉर्मॅट. बघा रेक्टँग्युलर फॉर्म म्हणजे किती, याच्यामध्ये आडव्या लाईनमध्ये 3 एलिमेंट्स आहे, उभ्या लाईनमध्ये म्हणजे कॉलममध्ये 2च एलिमेंट्स आहे. ठीक आहे. हा 1 काय आहे, 1 एक एलिमेंट आहे, 2 काय आहे, एक सेकंड एलिमेंट आहे, 3 काय आहे, एक थर्ड एलिमेंट आहे, त्याच्यानंतर हा काय फोर्थ एलिमेंट आहे, त्यानंतर हा फिफ्थ एलिमेंट, म्हणजे दुसऱ्या रो मधला सेकंड, आणि दुसऱ्या रो मधला 6 काय थर्ड एलिमेंट आहे, म्हणजे काय झाले एलिमेंट. मग याच्यामध्ये नंबर ऑफ रो किती आहे? मग बघा हा जो 2 आहे, हा 2 काय रिप्रेझेंट करणार? इथं मी वाटलं तर साईडला लिहितो. 2 इज नंबर ऑफ रो, आणि हा 3 काय आहे? नंबर ऑफ कॉलम. 3 इज नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ कॉलम. ठीक आहे. म्हणजे हा 2 काय आहे, नंबर ऑफ रो आहे, आणि हा काय आहे 2 नंबर ऑफ कॉलम आहे, आणि यालाच काय म्हणतात? ऑर्डर म्हणते. काय म्हणतात? मग लिहा इथं काय लिहायचं? दॅट इज, इथंच लिहू आपण. ठीक आहे. दॅट इज 2 रो अँड 3 कॉलम. आणि यालाच कसं लिहितो आपण? 2x3. कसं लिहायचं? 2x3. आणि ब्रॅकेटमध्ये लिहा ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. काय? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ही काय? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा, आता हे जे दिलेले हा जो 1 आहे, याला काय म्हणायचं? एलिमेंट म्हणायचं. काय म्हणायचं? एलिमेंट. हा काय आहे? एलिमेंट आहे. एलिमेंट. ठीक आहे. मग आता बघा, हा जो मॅट्रिक्स होता, हा काय आहे? 2x3चा होता. किती होता? 2x3. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू बघा आपण. सपोज फॉर एक्झाम्पल मध्ये सेकंड नंबरचं एक्झाम्पल घ्या. तर सेकंड बघू, ओ मॅट्रिक्स. आता बघा याची ऑर्डर काय आहे की आपण 3x2 घेऊ. ठीक आहे. मग बघा आता हा मॅट्रिक्स कसा येणार? बघा मॅट्रिक्सला असं एक ब्रॅकेट टाकायचं, त्याच्यानंतर न बघा लिहा 1 2, त्याच्यानंतर न 3 4, नंतर इथं काय 5 आणि 6. बघा मग हा ब्रॅकेट कम्प्लीट, म्हणजेच हा काय झाला? मॅट्रिक्स झाला. मग आता बघा याचे नंबर ऑफ रो किती आहे? 1 2 3. किती आहे? 3 आहे. आणि नंबर ऑफ कॉलम्स किती आहे? 1 कॉलम आणि 2 कॉलम, म्हणजे 2 कॉलम. ठीक आहे. मग हा काय झाला? आता सेकंडरी रेक्टँग्युलर मॅट्रिक्स झाला. ठीक आहे. सेकंड रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. मग आता बघा याच्यामध्ये हे काय? रो 1. ही काय? रो 1. त्याच्यानंतर हे काय? रो 2. त्याच्यानंतर हे काय? रो 3. काय? रो 3. त्याच्यानंतर हे काय? कॉलम फर्स्ट. हा काय? कॉलम सेकंड. बघा म्हणजे किती? 3 रो आणि 2 कॉलम. मग याची ऑर्डर कशी येईल? मग लिहा इथं काय? मॅट्रिक्स ए हॅज ऑर्डर किती रो आहे इथं? ऑर्डर किती रो आहे इथं? 3 रो आहे. ठीक आहे. 3x2. ही काय झाली? त्याची ऑर्डर झाली. काय झाली? ऑर्डर. आता बघा याच्यामध्ये आता ह्यो जो मॅट्रिक्स राहतो मग मॅट्रिक्सची जी ऑर्डर राहते तिला m×n फॉर्मॅटमध्ये लिहित्या. कशाच्या फॉर्मॅटमध्ये लिहित्या? m×n. म्हणजेच कसं लिहू शकतो आपण? मॅट्रिक्स ए m×n इज इक्वल्स टू मॅट्रिक्स ए. याची ऑर्डर किती आहे? 3x2. म्हणजे m किती इथं? 3 आहे, आणि n किती आहे? 2 आहे. आणि m म्हणजे काय? नंबर ऑफ रो. काय? नंबर ऑफ रो. आणि n म्हणजे काय? नंबर ऑफ कॉलम.
आणि आता 1 2 3 हे काय आहे एलिमेंट्स हे काय आहे लिहा इथं वाटलं साईडला 1 2 3 4 5 6 are the element of matrix. हे काय आहे एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स हे काय आहे एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स. तर बघा आपण एक आता स्टँडर्ड मॅट्रिक्स ड्रॉ करणार आहे. तर स्टँडर्ड मॅट्रिक्स मध्ये बघा कसं राहतं आता तुम्हाला दाखवतो. ठीक आहे आपण एक स्टँडर्ड मॅट्रिक्स ड्रॉ करू. मोठा ड्रॉ करा थोडासा. ठीक आहे हा एक ब्रॅकेट ड्रॉ केला त्यानंतर मग हा सेकंड ब्रॅकेट ड्रॉ केला. ठीक आहे मग आता बघा आता सपोज हा कोणता मॅट्रिक्स आहे हे ए क्रॉस ए सपोज लिहा इथं मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू यम क्रॉस यन. यम क्रॉस यन म्हणजे काय नंबर ऑफ कॉलम काय इथं नंबर ऑफ रो काय यम आहे आणि नंबर ऑफ कॉलम काय यन आहे. ठीक आहे मग हा एक मॅट्रिक्स आहे. आता त्याच्यामधला जो फर्स्ट एलिमेंट आहे बघा फर्स्ट एलिमेंटला काय लिहायचं ए 1 1 नंतर सेकंडला ए 1 2 नंतर बघा ए 1 3 आणि अप टू दॅट काय बघा इथं थोडंसं इकडे गेला ए 1 n 1 आणि n. थांबा एक मिनिट याला मोठा ड्रॉ करू आपण. ठीक आहे ठीक आहे आता बघा हा काय आहे यम क्रॉस एन आहे. हा कोणता आहे यम क्रॉस एन मॅट्रिक्स. ठीक आहे याच सेंटरला घ्या इथं. मग बघा आता इथं आता फर्स्ट एलिमेंट काय आहे ए 1 1 ए 1 1. आता ए 1 1 म्हणजे काय की पहिला जो 1 राहतो तो काय आहे नंबर ऑफ रोज आहे. कशाचा आहे नंबर ऑफ रोचा. आणि दुसरा जो 1 आहे तो कसा आहे नंबर ऑफ कॉलम्स आहे. ठीक आहे आता मी त्याचं परत तुम्हाला मिनिंग सांगणार नंतर जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे नंतर सेकंड बघा ए 1 2 नंतर तिसरा बघा ए 1 3 मग बघा अप टू द डॅश लास्टचा जो एलिमेंट तो काय येणार ए. आता बघा इथं काय की नंबर ऑफ कॉलम काय होत झाले इन्क्रीज गेले आणि नंबर आता हा जो रोची लाईन ही एकच लाईन आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी 1 आहे. बघा हा काय फर्स्ट रोचा इंडिकेशन आहे फर्स्ट नंबर. तर मग काय की इथं 1च राहणार आणि इथं काय येणार यम काय येणार यन येणार यन का कारण की नंबर ऑफ कॉलम इन्क्रीज होत जात आहे. काय होत आहे नंबर ऑफ कॉलम इन्क्रीज होत आहे. ठीक आहे 1 यन हे काय आहे इथं यन आहे. ठीक आहे आता त्याच्यानंतर सेकंड बघा ए 1 सॉरी आता 2 नंबरची रो आहे मग काय येणार ए 2 1. आता बघा 2 नंबरची रो फर्स्ट नंबरचा कॉलम त्याच्यानंतर ए 2 2 2 नंबरचा रो आणि 2 नंबरचा कॉलम नंतर ए 2 3 2 नंबरची रो 3 नंबरचा कॉलम. मग बघा असंच ए 2 n. ठीक आहे त्याच्यानंतर थर्ड एलिमेंट ए 3 1 कारण 3 नंबरची रो फर्स्ट नंबरचा कॉलम ए 3 2 3 नंबरची रो 2 नंबरचा कॉलम. ठीक आहे त्याच्यानंतर ए 3 3 मग बघा असं अप टू द ए 3 n. मग बघा आता जर ह्या पण कंटिन्यू इन्क्रीज करीत गेलो तर लास्टचा जो एलिमेंट तो काय येणार ए यम 1 म्हणजे यम नंबरची रो आणि फर्स्ट कॉलम त्याच्यानंतर ए यम 2 नंतर ए यम 3 आणि लास्टचा जो एलिमेंट राहणार तो काय येणार ए यम आणि एन म्हणजे यम नंबरचा रो आणि एन नंबरची कॉलम. म्हणजे बघा आता इथं काय कंटिन्युअस असं येणार. बघा हे काय होणार असा क्रॉसमध्ये मॅट्रिक्स येणार. ठीक आहे मग लास्टचा जो एलिमेंट आहे तो काय आला ए यम एन
आता एम काय रिप्रेझेंट करतं तर रोला रिप्रेझेंट करतं आणि एन कायला रिप्रेझेंट करतं तर कॉलमला रिप्रेझेंट करतं. ठीक आहे, तर हा मॅट्रिक्स लिहून घ्या. तर बघा आता लास्ट इथं नंतर ना दुसरा पेन घेऊ आता. ठीक आहे, तर बघा इथं हे काय आहे रो 1, हे काय आहे रो 1, त्याच्यानंतर हे काय आहे रो कॉलम सॉरी रो 2, त्याच्यानंतर हे काय आहे रो 3. मग बघा असंच कंटिन्युअसली काय आहे ही काय राहणार आहे रो काय यम नंबरची रो राहणार आहे. त्याच्यानंतर बघा हा काय फर्स्ट कॉलम C1, त्याच्यानंतर हा काय C2, नंतर हा काय C3, त्याच्यानंतर हा काय CN म्हणजे काय की n नंबरचा रो. आणि बघा याची ऑर्डर किती आहे, तो ऑर्डर बघा यम नंबर ऑफ रो किती आहे यम आहे आणि नंबर ऑफ कॉलम किती आहे n आहे. मग बघा आता इथं लिहून घ्या वाटलं तर हे काय नंबर ऑफ रो आणि हे काय नंबर ऑफ कॉलम ठीक आहे, हे काय नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम. मग बघा यम कशाला रिप्रेझेंट करतं खाली लिहून घ्या वाटलं तर यम इज नंबर ऑफ रोज आणि n काय नंबर ऑफ कॉलम. ठीक आहे कॉलम. त्याच्यानंतर ना बघा आता हा जो मॅट्रिक्स आहे ह्याला कसं दाखवायचं मग तर ए ऑफ ऑर्डर यम क्रॉस n ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता याच्यामध्ये असलेली प्रत्येक एंट्री म्हणजे काय की A11 A12 A13 याला काय म्हणायचं एलिमेंट म्हणायचं. काय म्हणायचं एलिमेंट. आता बघा हा काय एलिमेंट आहे, हा काय एलिमेंट. मग बघा एलिमेंट जे राहत्या ते एलिमेंट कशाने रिप्रेझेंट करत्या तिथे लिहितो बघा मी. आता बघा पुढच्या पेजवरती घेऊ का, ही स्लाइड कॉपी करून घेऊ. ठीक आहे आली बघा. त्याच्यामधले खालचे टर्म पुसून टाकतो. बघा मग लिहा इथं खाली वाटलं तर each entry in matrix is called element. ठीक आहे, प्रत्येक एंट्रीला काय म्हणायचं एलिमेंट म्हणायचं. आता प्रत्येक एंट्री म्हणजे काय की ही एक एंट्री त्याच्यानंतर हे सेकंड म्हणजे जेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स दिसते त्यांना काय म्हणायचं एक एंट्री म्हणायचं आणि एक एंट्रीला काय म्हणतात एलिमेंट म्हणतात. मग एलिमेंट बघा एलिमेंट कसे दाखवले जातात तर एलिमेंट जे राहत्या A I आणि J. मग आता बघा A I J म्हणजेच बघा फर्स्ट एलिमेंटसाठी AIJ फॉर्मॅट कसं राहील तर A11. आता इथं I काय तर आय म्हणजे कोणत्या नंबरची कॉलम आहे. आय म्हणजे काय कोणत्या नंबरचा रो आहे रो नंबर इथे लिहा वाटलं तर रो नंबर. आणि जे म्हणजे काय कॉलम नंबर. कोणता नंबर आहे कॉलम नंबर. मग बघा आता आपण इथं काय लिहिलं AIJ फॉर्मॅट AI आणि J. मग बघा इथं काय आहे की A11 जर असेल तर 1 काय आहे आता हा जो एलिमेंट आहे A11 हा एलिमेंट काय होणार आहे फर्स्ट नंबरच्या रो मध्ये फर्स्ट नंबरच्या कॉलमला राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट नंबरच्या रो मध्ये फर्स्ट नंबरचं कॉलम म्हणजे हे काय झालं त्याची पोझिशन झाली. काय झाली त्याची पोझिशन झाली. मग आय काय इंडिकेट करतो नंबर ऑफ रो आणि जे काय इंडिकेट करतं नंबर ऑफ कॉलम विच इज प्रेझेंट म्हणजे तो एलिमेंट काय आहे त्या जागेवरती प्रेझेंट असणार आहे. म्हणजे सपोज आपण जर घेतलं तर AMN
म्हणजेच काय AIJ. मग बघा ह्याचा यम काय आहे रो आहे, ही काय आहे रो आहे, म्हणजे ती कशाने दाखवली आपण आयने दाखवली. त्याच्यानंतर ना एन काय आहे कॉलम, ह्या काय एन काय कॉलम आहे, म्हणजेच या पोझिशनला काय हा एलिमेंट प्रेझेंट करणार बघा इथं. ठीक आहे, तर हे काय झालं त्या एलिमेंटची पोझिशनला इंडिकेट करायसाठी दिलेलं आहे. ठीक आहे, मग बघा आता याला आपण पुढच्या पेजवरती लिहू. सपोज बघा मी इथं लिहायचं AIJ indicate position of element present in matrix. ठीक आहे, आणि याला कसं रीड करायचं मग बघा आता AIJ. ठीक आहे, याला कसं रीड आउट करायचं, A is present in ith row and jth column. म्हणजेच काय की सपोज आपण जर A11 घेतलं A11 तर याला कसं लिहिशान A is present in first row and first column, कारण की इथं 1 1 आहे. ठीक आहे, फर्स्ट कॉलम. ठीक आहे, असं आपण काय करणार याला रीड आउट करणार. मग आता बघा याच्यानंतर ना सगळ्यात पहिले तुम्हाला समजलं का मॅट्रिक्स म्हणजे काय. मॅट्रिक्स म्हणजे एक रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे. काय रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे बघा. तर त्या अरेंजमेंटमध्ये काय की रो आणि कॉलम असणार आहे आणि त्या एका ब्रॅकेटनी बाउंड केलेलं असणार आहे. काय एका ब्रॅकेटने काय केलेलं असणार त्यांना बाउंड केलेलं असणार. बघा मी इथं वाटलं ते हे काय नंबर ऑफ रो आहे, डिलीट करतोय. ठीक आहे, तुम्हाला समजायसाठी मी ड्रॉ केलं होतं. एक मिनिट. एक मिनिट हे डिलीट करतो. इथं याला कोणत्या ब्रॅकेटनी बाउंड केलेलं असणार तर स्क्वेअर ब्रॅकेट राहणार. कोणता ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट. आता हे जे काय 1 2 3 हे एलिमेंट्स आहे. काय एलिमेंट्स आहे बघा, आडव्या लाईन जे आहे त्यांना काय म्हणायचं रो म्हणायचं आणि उभ्या लाईन जे आहे त्यांना काय म्हणायचं कॉलम म्हणायचं. ठीक आहे, मग आता आडव्या लाईनला काय म्हणणार आपण रो आणि उभ्या लाईनला काय म्हणणार कॉलम म्हणणार. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये बघा त्याची जी नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम जे राहणार आहे त्याला काय म्हणायचं त्याची ऑर्डर म्हणायचं. म्हणजे काय की 2 क्रॉस 2 3 क्रॉस 3. मग पहिलं जे नंबर राहणार ते काय इंडिकेट करणार तर रोला इंडिकेट करणार आणि दुसरा नंबर जो आहे तो काय इंडिकेट करणार कॉलमला इंडिकेट करणार. वाटलं तिथं डेफिनेशन लिहून घ्या. सगळ्यात पहिलेल्या रोची. ठीक आहे, रो. ठीक आहे, मग रोची डेफिनेशन काय लिहिशन तर हॉरिझॉन्टल अरेंजमेंट ऑफ एलिमेंट in matrix is called रो. ठीक आहे, इज कॉल्ड रो. त्याच्यानंतर दुसरं काय कॉलम. कॉलम काय बघा, कॉलम जे राहते त्यांना काय म्हणतो आपण द व्हर्टिकल
vertical arrangement of element in matrix is called कॉलम. काय म्हणायचं त्याला, कॉलम म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा तर मी इथं वाटलं तर एक मॅट्रिक्स ड्रॉ करतो. 1 2 3 4 5 6 7 8 6. ठीक आहे, डबल 6 घेतलं मी. मग बघा ह्या काय आहे, रो आहे आणि हे काय आहे, कॉलम. ठीक आहे, C1 C2 काय C3 ही R2 R1 आणि R3. ठीक आहे, त्याची ऑर्डर किती येणार, 3x3 येणार. काय येणार, 3x3. मग बघा ऑर्डरला काय म्हणतात, नेक्स्ट डेफिनेशन ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्सला. ठीक आहे, मॅट्रिक्स चालू मॅट्रिक्स. मग ऑर्डर्स काय राहते बघा, ऑर्डर काय आहे, द इक्वल द number of row and column present in matrix which is represented by m cross n form. Is called order of matrix. यालाच काय म्हणायचं, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपण काय काय बघितलं आता, रो बघितल्या, कॉलम बघितल्या आणि ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स बघितलं. ठीक आहे, हे 3 काय बघितलं आपण, त्याच्या डेफिनेशन बघितलं. ठीक आहे, तर बघा मी इथं तुम्हाला दाखवून देतो याच्यामध्ये. तर ही काय झाली, फर्स्ट रो झाली, त्याच्यानंतर ना कॉलम. तर बघा कॉलम काय आहे की हा काय आहे, कॉलम आहे, हा काय एक कॉलम आहे. ठीक आहे, आणि ऑर्डर कुठे राहते, ऑर्डर ही गुलाबी पेन लावतो. ठीक आहे, ही काय आहे, ऑर्डर आहे. ठीक आहे, म्हटलं लिहितं लिहा व्हाईट पेननी, म्हणजे मी लिहितोय. ठीक आहे, ऑर्डर, दिस इज रो, दिस इज कॉलम. बघा मॅट्रिक्सची डेफिनेशन होती, सिस्टम ऑफ नंबर अरेंज इन रेक्टँग्युलर फॉर्म अलॉंग विथ रो अँड कॉलम बाउंडेड बाय द ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. मग मॅट्रिक्समध्ये आपण रो बघितला, एलिमेंट्स बघितले, त्याच्यानंतर ना कॉलम बघितलं. ठीक आहे, आता रो कॉलम आणि ऑर्डर बघितली. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं त्याच्यामध्ये प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. काय म्हणायचं, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. मग बघा आता इथं याच्यात ॲड करतो मी. सपोज बघा हा काय, फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स 1, हा काय मॅट्रिक्स. मग मॅट्रिक्स बघा 3 4 5 6 8 9 -2 4 3. हा काय एक मॅट्रिक्स आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ रो किती आहे, 3 आहे, नंबर ऑफ कॉलम किती आहे, 3 आहे. ठीक आहे, मग बघा आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. काय बघायचं आहे, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट किंवा प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. आता एलिमेंट काय की सगळे हे काय एलिमेंटच आहे. ठीक आहे, पण प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे कोणते एलिमेंट, तर ते आपल्याला आता बघायचं. ठीक आहे, एक मिनिट, याला कलर चेंज करतो. ठीक आहे, तर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे कोणते एलिमेंट. आता बघा एलिमेंट तर सगळेच, पण प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे कोणते एलिमेंट, तर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे असे एलिमेंट जे क्रॉसमध्ये राहते. बघा इथं हा, त्याच्यानंतर ना हा आणि हा. ठीक आहे,
म्हणजे काय की एक अशी क्रॉसमध्ये लाईन तयार होती. काय होती? अशी क्रॉसमध्ये एक लाईन तयार होती. ठीक आहे, मी इथं ड्रॉ करून दाखवतो बघा. आपण जर अशी लाईन ड्रॉ केली, ही काय एक अशी क्रॉसमध्ये लाईन तयार होती. ठीक आहे, याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणायचं. काय म्हणायचं? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. मग लिहा त्याच्यामध्ये द डायगोनल एक मिनिट थांबा, सोपी डेफिनेशन लिहून देतो. ठीक आहे, लिहा मग. it is an imaginary line drawn over a square matrix that passes through the element that are located at position with equal number of row and column. It's called बघा इक्वल नंबर ऑफ रो अँड कॉलम. आता बघा याचं जर आपण इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स जर काढलं पोझिशन वाईज, ठीक आहे, मग काय येणार? सेम मॅट्रिक्स. ठीक आहे, आपण इथं काढू. आता किती बाय किती आहे? 3x3. म्हणजे काय की हा जो 3 आहे हा फर्स्ट रो मध्ये फर्स्ट कॉलमला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड हा जो 4 आहे हा कुठं आहे? फर्स्ट रो सेकंड कॉलम. त्याच्यानंतर हा जो आहे फर्स्ट रो थर्ड कॉलमला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, A22 सेकंड रो सेकंड कॉलम, A23 सेकंड रो थर्ड कॉलम, A31 थर्ड रो फर्स्ट कॉलम, त्याच्यानंतर A32 थर्ड रो सेकंड कॉलम, A33 थर्ड रो थर्ड कॉलम. ठीक आहे, मग याचा आपण कंप्लीट केला मॅट्रिक्स 3x3. मग बघा आता यांचं काय म्हणणं आहे? इट इज अन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ओव्हर अ स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय राहतं माहिती का? की ज्याची ऑर्डर सारखी राहते. यम आणि एन काय इथं सेम आहे. यम इक्वल्स टू काय आहे? एन आहे. दोन्ही पण काही दिलेलं आहे 3 दिलेलं आहे. त्याला काय म्हणायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. म्हणजे ऑर्डरमध्ये जे पण यम आणि एन राहणार आहे ते काय राहणार आहे? सेम राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता क्रॉसमधून एक इमॅजिनरी लाईन मारायची. क्रॉसमध्ये एक इमॅजिनरी लाईन जर ड्रॉ केली तर त्या लाईन कोणती इमॅजिनरी लाईन? दॅट पासेस थ्रू द एलिमेंट दॅट आर लोकेटेड विथ इक्वल नंबर ऑफ रो अँड कॉलम. इक्वल नंबर ऑफ रो आणि कॉलम म्हणजे काय की बघा इथं जर याचा रो फर्स्ट असेल तर कॉलम पण किती पाहिजे? फर्स्टच पाहिजे. त्याच्यानंतर जर कॉलम फर्स्ट आणि रो पण फर्स्ट पाहिजे. जर कॉलम सेकंड असेल तर रो पण कशी पाहिजे? सेकंड पाहिजे. त्याच्यानंतर कॉलम जर थर्ड असेल तर रो पण थर्डच पाहिजे. म्हणजे काय की इक्वल नंबर ऑफ रो आणि कॉलम. त्यांना काय म्हणायचं? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणायचं. काय म्हणायचं? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. ठीक आहे, हे काय आहे? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. आपण मॅट्रिक्समध्ये काय काय बघितलं? रो बघितल्या, कॉलम बघितल्या, त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स बघितलं, ऑर्डर नंतर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट बघितले. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट म्हणजे काय की स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये, आता हे जे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे हे फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सलाच राहतं. ठीक आहे, आणि हे कोणते? तर ती इमॅजिनरी लाईन पास करायची अशा एलिमेंट्समधून की ज्या एलिमेंट अशा पोझिशनला आहे की ज्या पोझिशनवरती रो आणि कॉलम काय आहे? इक्वल आहे. म्हणजेच काय की A11 A22 A33 काय आहे की इक्वल नंबर ऑफ रो अँड कॉलमवरती
डेसिग्नेट झालेले पोझिशन असले लोकेटेड असलेले एलिमेंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आपण हे काही एक स्टँडर्ड मॅट्रिक्सचा फॉर्म बघितला, त्याच्यामध्ये रो आणि एलिमेंट्स बघितले. त्याच्यानंतर एलिमेंट रिप्रेझेंटेशन बघितलं. तर एलिमेंट कसं दाखवायचा, ए आयचे आय कशाला रिप्रेझेंट करतो, तर रोला रिप्रेझेंट करतो, आणि जे कशाला रिप्रेझेंट करतो, तर कॉलमला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. कशाला रिप्रेझेंट करतो, तो कॉलमला. त्याच्यानंतर ना बघा आता हाय काय की मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट मधला डिफरन्स दिलेला आहे. तर मी ज्यावेळेस तुम्हाला डिटर्मिनंटचे कन्सेप्ट शिकवीन त्यावेळेस मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट मधला फरक सांगा. ठीक आहे. तर त्यामुळे ही स्लाइड सध्या बघू नका. आता आपण बघणार आहे टाईप ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, एकदा हे समजून घ्यायचं आहे. हे काही जास्त अवघड नाही, पण नंतर ना तुम्ही नाही का म्हणजे लेक्चर संपल्यानंतर ही PDF तुम्हाला मी सेंड करून देईन, त्यावेळेस तुम्ही ती लिहून घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे काय की सध्या लिहायची गडबड करू नका, तुम्ही फक्त समजून घ्या. कारण की हे काही पेपरला येत नाही, फक्त तुम्हाला त्याच्या आता काय की ह्या चॅप्टरचं हे बेसिक आहे. ठीक आहे. हे बेसिक असल्यामुळे काय की हे समजून घ्या फक्त, नंतर पुढे आपल्याला त्याचा यूज करायचा आहे न्यूमेरिकलमध्ये, त्यावेळेस तुम्हाला हे सगळं पाठ होऊन जाणार. त्याच्यामुळे तुम्ही लिहायची गडबड करू नका, फक्त काय की समजून घ्या मॅट्रिक्स काय राहतं, मॅट्रिक्समध्ये रो काय राहतं, एलिमेंट कसं राहतो, एलिमेंट कसं पोझिशन कुठल्या लोकेशनला आहे, हे कसं डेजिग्नेट करत्या, मग ए आयचे फॉर्मॅट आहे. त्याच्यानंतर रो काय आहे, कॉलम काय आहे, ऑर्डर काय आहे मॅट्रिक्सची, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट काय हे समजून घ्या फक्त. ठीक आहे. आणि समजून घ्या. तुमचं पाठ नाही जरी झालं तरी चालेल, फक्त जस्ट एक समजून घ्या. ठीक आहे. तुम्हाला जर रनिंगमध्ये लिहिता आलं तर लिहा, पण मग लिहायच्या नादी नका लागू, पहिले समजून घ्या. ठीक आहे. मग बघा आता आपण काय बघितलं, रो बघितलं, मॅट्रिक्स बघितल्या, कॉलम बघितलं, मॅट्रिक्सची डेफिनेशन बघितली, कॉलम बघितली. त्याच्यानंतर ना आता आपल्याला बघायचं आहे टाईप ऑफ मॅट्रिक्स. काय बघायचं आहे, टाईप ऑफ मॅट्रिक्स. मग बघा मॅट्रिक्समध्ये खूप सारे टाईपचे मॅट्रिक्स आहे. फर्स्ट मॅट्रिक्स आहे रो मॅट्रिक्स. रो म्हणजे काय, फक्त एक सिंगल रो राहते. त्याच्यानंतर कॉलम मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये फक्त एक सिंगल कॉलम राहतो. नंतर स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम कसे राहते, इक्वल राहते. जर 2 रो असेल तर 2च कॉलम पाहिजे, 3 रो असेल तर 3च कॉलम पाहिजे, 4 रो असेल तर 4च कॉलम पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्समध्ये त्याचे डायगोनल एलिमेंट हे नॉन झिरो असणार, बाकी सगळे एलिमेंट काय असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजे डायगोनलचेच एलिमेंट राहणार आहे, बाकीचे सगळे झिरो राहणार. त्याच्यानंतर बघा स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्समध्ये जे डायगोनलचे एलिमेंट आहे, आता तुम्हाला सांगितलं बघा डायगोनल, त्या डायगोनलचे एलिमेंट काय असणार आहे, सगळे सेम असणार आहे, आणि अदर सगळे काय असणार आहे, झिरो असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्समध्ये असं मॅट्रिक्स की ज्या मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट सगळे 1 असणार आहे आणि अदर एलिमेंट सगळे झिरो असणार आहे. त्याच्यानंतर नाही अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. तर अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. तर याच्यामध्ये काय की जर अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स असेल तर डायगोनलचे जे खालच्या साईडचे एलिमेंट राहणार आहे ते सगळे झिरो राहणार आहे, वरचे एलिमेंट काही पण असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर लोअर ट्रायंगुलर. तर लोअर ट्रायंगुलरमध्ये जी अप्पर साईड आहे डायगोनलची ती काय असणार आहे, झिरो असणार आहे. त्याच्यानंतर नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्समध्ये सगळे एलिमेंट झिरो असणार आहे. नंतर हे सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर सिमेट्रिक मॅट्रिक्स जो आहे आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे, तर या मॅट्रिक्समध्ये बघा ह्याच्यामध्ये जे डायगोनल एलिमेंट आहे आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट आहे, नॉन डायगोनल एलिमेंट कसे असणार आहे, सेम असणार आहे. कसे असणार आहे, सेम. त्याच्यानंतर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट सोडून अदर जे एलिमेंट आहे त्यांची साईन फक्त सेम राहणार आहे, फक्त अपोजिट इन साईन राहणार आहे. ठीक आहे. असे 11 टाईपचे आपल्याला काय बघायचे, मॅट्रिक्स बघायचे. आता 1 बाय 1 आता मी काय जस्ट एक तुम्हाला एक त्याचं ओव्हरलुक सांगितलं. ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 एकदम एक्झाम्पल वाईज सगळे बघणार आहे. ठीक आहे. डेफिनेशन वगैरे सगळं. आता सगळ्यात पहिले बघणार आहे आपण रो मॅट्रिक्स. तर रो मॅट्रिक्स म्हणजे काय की रो मॅट्रिक्समध्ये फक्त एक सिंगल रो प्रेझेंट राहणार आहे. काय प्रेझेंट राहणार आहे, सिंगल रो. सपोज बघा आता हा काय मॅट्रिक्स आहे, ए हा काय ए एक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. मग या मॅट्रिक्सचे आपण आता लिहू. ठीक आहे. रो मॅट्रिक्स. रो म्हटल्यानंतर काय राहणार, एक सिंगल रो राहणार आहे. मग छोटी रो काढला ना ते. ठीक आहे. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आणि हा काय झाला, मॅट्रिक्स कंप्लीट झाला. मग बघा याच्यामध्ये रो किती आहे, एक सिंगल रो आहे. किती आहे, एक सिंगल रो आहे, रो 1. आणि कॉलम किती आहे बघा, हा एक कॉलम आहे C1, हा एक कॉलम आहे C2, हा एक कॉलम आहे C3, हा एक कॉलम आहे C5,
सॉरी C4, ठीक आहे, आणि हा कॉलम आहे C5. मग इथं कॉलम किती आहे? 5 आहे, आणि रो किती आहे? किती आहे रो? तर रो आहे आपल्याकडं 1. रो काय ते, थांबा, रो ऑर्डर आपण व्हाईट पेननं लिहू. इथं रो किती आहे? 1 आहे, ठीक आहे, आणि क्रॉस कॉलम किती आहे? 5 आहे. मग बघा इथं काय आहे? सिंगल रो आहे. इथं काय आहे? सिंगल रो आहे, ठीक आहे. इथं बघा रो, नंबर ऑफ रो, नंबर ऑफ रो, आणि हे काय आहे? नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ कॉलम. नंबर ऑफ कॉलम किती आहे? आपण कॉलम कशाने दाखवतो? एन नी, आणि एमनी काय दाखवतो? रो दाखवतो, ठीक आहे. मग इथं लिहितो मी एम क्रॉस एन, ठीक आहे, एम क्रॉस एन. मग एम क्रॉस एन किती आहे? 1 क्रॉस 5, ठीक आहे. म्हणजे इथं काय आहे की रो सिंगल आहे, आणि कॉलम किती आहे? किती पण असू शकतं मग कॉलम, ठीक आहे. मग बघा आता याची डेफिनेशन काय आहे? मग लिहा इथं डेफिनेशन. डेफिनेशन आहे बघा, द मॅट्रिक्स which contain only one row and n number of column, is called a row matrix. ठीक आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये काय राहणार आहे? फक्त एक सिंगल रो राहणार आहे. काय राहणार आहे? सिंगल रो राहणार आहे. मग बघा इथं काय? ओनली 1 रो आणि n नंबर ऑफ कॉलम. म्हणजे काय की सिंगल रो राहील आणि n नंबर ऑफ कॉलम राहील. म्हणजे कॉलम किती पण असू शकतात. n म्हणजे काय की 1 2 3 4 5 6 7 किती पण कॉलम असणार, पण रो किती राहणार? मात्र एकच राहणार आहे, ठीक आहे. मग याला काय म्हणायचं? रो मॅट्रिक्स म्हणायचं. मग बघा हा रिप्रेझेंट कसं करते? मग बघा दॅट इज ला आय डॉट ई लिहिते, ठीक आहे. दॅट इज देअर इज 1 row and 5 columns. एक रो आणि 5 कॉलम आहे, ठीक आहे. मग याला कसं लिहितो आपण? ए मॅट्रिक्स ए, याची ऑर्डर किती? 1 क्रॉस 5 इज ए रो मॅट्रिक्स, ठीक आहे. हा काय एक रो मॅट्रिक्स. मग बघा रो मॅट्रिक्स समजला सगळ्याला. रो मॅट्रिक्स मध्ये काय राहतं की मॅट्रिक्स आहे, त्याच्यामध्ये एक सिंगल रो राहणार आहे आणि मल्टिपल्स कॉलम राहू शकतात. कॉलम किती पण राहू शकतं, ठीक आहे. एन काय आहे? काही पण राहू शकतं, ठीक आहे. पण मात्र एम जो आहे तो काय राहणार आहे? ऑलवेज 1 राहणार. वाटलं तिथं खाल्ल्या ए एम क्रॉस एन इज इक्वल्स टू ए 1 क्रॉस 5 and m is always 1 for row matrix. Always 1 for row matrix, ठीक है. and n is maybe 1 or more than 1, ठीक आहे. म्हणजे हे काय n काय आहे की 1 पण राहू शकतो किंवा 1 पेक्षा किती पण जास्त राहू शकतो, ठीक आहे. हे काय झालं? रो मॅट्रिक्सचं आयडेंटिफिकेशन झालं, ठीक आहे.
म्हणजे रो मॅट्रिक्स ओळखायचं कसं, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, सिंगल रो राहणार आहे. काय राहणार आहे, सिंगल रो. बघा याचा कलर चेंज करू आपण. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट बघायचं आपल्याला कॉलम मॅट्रिक्स. काय बघायचं, कॉलम मॅट्रिक्स. तर बघा कॉलम मॅट्रिक्स काय आहे की सेम जसं रो मॅट्रिक्स होतं तसं सिंगल कॉलमवाला सिंगल कॉलम मॅट्रिक्स. ठीक आहे. मग बघा आता कॉलम मॅट्रिक्ससाठी सपोज हा काही एक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. हा काही एक मॅट्रिक्स आहे, याच्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 किती एलिमेंट आहे, 5 एलिमेंट आहे. ठीक आहे. 5 एलिमेंट आणि याला काय म्हणायचं बघा आता. तर 5 एलिमेंटमध्ये बघा हा काय फर्स्ट रो आहे R1, हा काय R2, हा काय R3 म्हणजे रो 3. ठीक आहे. हा काय रो 4, हा काय रो 5. आणि बघा इथं कॉलम किती दिसतंय, फक्त सिंगल कॉलम दिसतोय. काय दिसतोय, सिंगल कॉलम. मग इथं लिहा ओनली वन कॉलम, ओनली वन कॉलम. ठीक आहे. मग आता ओनली वन कॉलम असल्यानंतर त्याची ऑर्डर काय येणार बघा. सगळ्यात पहिले ऑर्डर लिहिताना आपण काय लिहितो, यम आणि एन. म्हणजेच यम किती इथं, रो किती इथं 5 आहे. मग यम कायला डिजिग्नेट करतो, तर रोला डिजिग्नेट करतो. ठीक आहे. आणि कॉलम कशाला डिजिग्नेट करतो, एन. एन कशाला डिजिग्नेट करतो, तो कॉलमला. ठीक आहे. मग बघा इथं लिहा 5,1. मग बघा इथं काय येणार, यम यम किती इथं 5 आहे, म्हणजे 5 रो आहे. आणि कॉलम किती आहे, तर 1 कॉलम आहे. ठीक आहे. ओनली वन रो आहे, सॉरी ओनली वन कॉलम आहे. तर मग याला कसं लिहिलं आपण, 5x1. ठीक आहे. हा काय 1 आहे. तर बघा आता याची डेफिनेशन कशी येईल, की असा मॅट्रिक्स ज्या मॅट्रिक्समध्ये फक्त एक सिंगल कॉलम राहणार आहे आणि मल्टिपल रोज राहणार आहे, त्याला काय म्हणायचं, कॉलम मॅट्रिक्स म्हणायचं. मग लिहा डेफिनेशन ठीक आहे. त्या डेफिनेशन मध्ये अ मॅट्रिक्स which contain यम काय आता इथं कशासाठी, रो साठी, यम नंबर ऑफ कॉलम, यम नंबर ऑफ रोज and only one column is called a column matrix. Is called a column matrix. ठीक आहे. मग बघा कॉलम मॅट्रिक्सची डेफिनेशन काय आहे, अ मॅट्रिक्स विच कंटेन यम नंबर ऑफ रोज. म्हणजे यम काय आहे, यम व्हॅरी होऊ शकतो. बघा हा जो यम आहे, यम काय असू शकतो 1 2 3 किती का पण असू शकतो. ठीक आहे. पण यन जो आहे, यन म्हणजे काय, यन म्हणजे नंबर ऑफ कॉलम. नंबर ऑफ कॉलम जे ते काय असणार आहे, ऑलवेज 1 असणार आहे. काय असणार आहे, ऑलवेज 1 असणार आहे. ठीक आहे. याला काय म्हणायचं, कॉलम मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं, कॉलम मॅट्रिक्स. ठीक आहे. तर मग बघा इथं आपण वरती त्याचं एक्झाम्पल लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे, एक्झाम्पल लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा मग खाली इथं लिहितो मी ए यम क्रॉस यन इज इक्वल्स टू ए. आता रो किती इथं 5 इंटू कॉलम किती इथं 1 कॉलम आहे. ठीक आहे. याला काय म्हणायचं, कॉलम मॅट्रिक्स म्हणायचं. हे काय आहे, कॉलम मॅट्रिक्स. त्याच्यानंतर ना बघा आता
आता नेक्स्ट मॅट्रिक्स बघायचा आपण, रो मॅट्रिक्स बघितला, कॉलम मॅट्रिक्स बघितला, ठीक आहे. आता नेक्स्ट मॅट्रिक्स आहे बघा स्क्वेअर मॅट्रिक्स. काय आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स. आता बघा स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे काय रे? स्क्वेअर म्हणजे बघा मी इथे एक स्क्वेअर ड्रॉ करतो, हा काय एक स्क्वेअर आहे. मग स्क्वेअरची प्रॉपर्टी काय राहते? ही साईड जेवढी राहील तीच पण ॲडजस्टंट साईड पण राहणार आहे. म्हणजेच काय की दोन्ही बाय असणार आहे सेम साईडचे राहणार आहे. जर ही जर 100 असेल, ही पण काय राहणार आहे? 100च राहणार आहे. याला काय म्हणायचं? स्क्वेअर म्हणायचं. काय म्हणायचं? स्क्वेअर. मग बघा स्क्वेअरची जशी प्रॉपर्टी ॲडजस्टंट साईड आणि कोणती? ॲडजस्टंट साईड आणि जी साईड आहे आणि त्या साईडची जी ॲडजस्टंट साईड त्यांची दोघांची साईज कशी राहणार आहे? सेम राहणार आहे. तर मग तसंच बघा आता आपल्याला काय बघायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स बघायचं. काय बघायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स. बघा सपोज ए एक मॅट्रिक्स आहे, ए काय एक मॅट्रिक्स आहे. मग त्याच्यामधले एलिमेंट बघा 2 3 4 5. मग याच्यामध्ये रो किती आहे? इथं 2 रो आहे आणि कॉलम किती आहे? 2च कॉलम आहे. किती कॉलम आहे? 2च कॉलम आहे. मग बघा ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रो इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम राहते. म्हणजेच काय की एम इक्वल्स टू एन राहतं. आता एम काय आहे? नंबर ऑफ रोज आहे. काय आहे? एक मिनिट खाली लिहितो, ठीक आहे. मग बघा दुसरा एक लिहितो इथे पहिले. हा एक बी एक मॅट्रिक्स आहे. त्याच्यानंतर ना बघा त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. सपोज हा काय एक मॅट्रिक्स आहे. मग बघा याच्यामध्ये नंबर ऑफ रो किती आहे? 3 रो आहे आणि नंबर ऑफ कॉलम 3च आहे, ठीक आहे. बघा इथं नंबर ऑफ रो किती आहे? 2च आहे आणि नंबर ऑफ कॉलम पण किती आहे? 2च आहे. म्हणजे याचा अर्थ काय की स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये एम इक्वल्स टू काय राहतं? एन राहतं. एम एम काय? नंबर ऑफ रो. काय? नंबर ऑफ रो. आणि एन काय? नंबर ऑफ कॉलम. नंबर ऑफ कॉलम. बघा जर नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम जर सेम असतील तर हे एक स्क्वेअर सारखं दिसतं. कसं सारखं दिसतं? स्क्वेअर सारखं. म्हणून त्याला काय म्हणायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. मग स्क्वेअर मॅट्रिक्सची काय प्रॉपर्टी आहे की त्याच्यामध्ये नंबर ऑफ रो इज इक्वल्स टू काय पाहिजे? नंबर ऑफ कॉलम पाहिजे. काय पाहिजे? नंबर ऑफ रो इज इक्वल्स टू कॉलम. मग बघा डेफिनेशन लिहा आता इथं. डेफिनेशन मध्ये लिहा अ मॅट्रिक्स ठीक आहे. अ मॅट्रिक्स in which the number of row is equals to number of column is called as number of columns is called as स्क्वेअर मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स? स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे असा मॅट्रिक्स की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ रोज आहे, ठीक आहे. इथं लिहा नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ रोज कशाने डेजिग्नेट करतो आपण? एम इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम. नंबर ऑफ कॉलम. आणि ते कशाने डेजिग्नेट करतो? एनने, ठीक आहे. याला काय म्हणायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स, ठीक आहे. हा काय एक स्क्वेअर मॅट्रिक्स, ठीक आहे. नंबर ऑफ रो इज इक्वल्स टू काय असणार आहे? नंबर ऑफ कॉलम असणार आहे. मग बघा आता इथं हे जे एक्झाम्पल लिहिलं होतं आपण त्याच्यामध्ये नंबर ऑफ रो किती इथं? ही R1, हा काय R2, हा काय C1, हा काय C2. मग बघा इथं काय C1 C2 हा C3, R1 R2 R3. म्हणजेच काय की 3 रो 3 कॉलम, 2 रो 2 कॉलम. मग हे काय आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स. मग बघा याचं जे दॅट इज
मग बघा इथं सपोज काय आहे की ए जो मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ रो आहे, 2 नंबर ऑफ रो आहे आणि 2 नंबर ऑफ कॉलम आहे. मग याला काय लिहू शकता, इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स, इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. का बरं स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, कारण की m इक्वल्स टू n इक्वल्स टू काय 2a, दोन्ही पण काय आहे 2a, म्हणून त्याला काय म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि जो दुसरा बी मॅट्रिक्स आहे, बी मॅट्रिक्स काय आहे 3x3, हा काय आहे 3x3. मग इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स बिकॉज m इक्वल्स टू n इक्वल्स टू 3, दोन्ही पण काय 3, इथं दोन्ही पण काय 2a, म्हणून हा काय एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, हा काय एक स्क्वेअर मॅट्रिक्स. मग बघा तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्स समजला का. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय की असा मॅट्रिक्स ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रो इज इक्वल्स टू काय राहणार आहे, नंबर ऑफ कॉलम राहणार आहे, काय राहणार आहे नंबर ऑफ रो इज इक्वल्स टू कॉलम. मग बघा आतापर्यंत आपण 3 मॅट्रिक्स बघितले. किती मॅट्रिक्स बघितले, 3 मॅट्रिक्स. तर पहिला कोणता होता, रो मॅट्रिक्स. मग रो मॅट्रिक्समध्ये काय होतं, रो मॅट्रिक्स जर असेल तर त्याच्यामध्ये फक्त एक सिंगल रो राहणार, काय राहणार सिंगल रो. मग सिंगल रो कशी राहते, तर सिंगल रो फक्त बघा 1 2 3 4. मग याचं काय ऑर्डर किती आहे, म्हणजे एक रो आणि 4 कॉलम. त्याच्यानंतर न बघितलं होतं आपण कॉलम मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्समध्ये काय बघितलं होतं, मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू सपोज 1 2 3 आणि 4. याच्यामध्ये किती रो आहे, 4 रो आहे, आणि कॉलम किती आहे 1 कॉलम. मग हा झाला कॉलम मॅट्रिक्स. नंतर न बघितलं होता स्क्वेअर मॅट्रिक्स. तर स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये काय राहतं, नंबर ऑफ रो इज इक्वल्स टू म्हणजेच नंबर ऑफ कॉलम राहणार, याला काय म्हणायचं रो मॅट्रिक्स. मग सपोज मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू 1 2 3 आणि 4. मग याच्यामध्ये किती कॉलम आहे, किती रो आहे 2 रो आहे, आणि किती कॉलम आहे 2 कॉलम आहे. म्हणजे काय की नंबर ऑफ रो इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम इक्वल्स टू m इंटू n. ठीक आहे. मग आपण 3 टाईपचे मॅट्रिक्स बघितले. आता बाकीचे मॅट्रिक्स आपण उद्या बघू. ठीक आहे. आज आपण काय काय बघितलं, मॅट्रिक्सची डेफिनेशन बघितली. त्याच्यानंतरनं मॅट्रिक्समध्ये असलेले व्हेरियस टर्म्स म्हणजे कुठल्या, तर रो कॉलम आणि ऑर्डर, या 3 गोष्टी बघितल्या. आणि त्याच्यानंतरनं प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट पण बघितले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरनं 3 टाईपचे मॅट्रिक्स बघितले. तर पहिला मॅट्रिक्स होता रो मॅट्रिक्स, नंतर होता कॉलम मॅट्रिक्स, आणि थर्ड होता स्क्वेअर मॅट्रिक्स. तर आज आपण किती बघितले, ठीक आहे. आज आपण आता हे 3 टाईप बघितले. ठीक आहे. रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, हे 3 बघितले. बाकीचे आपण उद्या बघू. ठीक आहे. तुम्हाला जर काही अडचण असली तुम्ही मला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल म्हणजे लेक्चरमधली, तर ती तुम्ही काय की त्या टेलिग्राम ग्रुपमधून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. टेलिग्राम ग्रुप जर जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, त्याच्यावरती क्लिक करायचं, टेलिग्रामला जॉईन व्हायचं. ठीक आहे. मग